की आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज ज्या माऊलीला आपण भेटणार आहोत संजना संतोष दळवी, खालापूर रायगड जिल्ह्यातलंच हे ठिकाण। या प्रभागामध्ये साधारणतः बघितलं तर भात शेती हा मुख्य शेतीचा प्रकार आणि आज ज्या कुटुंबाला भेटणार आहोत ते सुद्धा अत्यंत प्रयोगशील असे शेतकरी कुटुंब की ज्यांनी खालापूरमध्ये त्याला ॲपल बोर असं म्हणतात त्याची शेती करण्याचा हा प्रयत्न आणि हा प्रयत्न त्या प्रयत्नाला कसं यश मिळालं तेही जाणून घेणार आहोत। चला तर मग ह्या ॲपल बोर शेतीविषयी जाणून घेऊया आणि दळवी कुटुंबाला बोलतं करूया। नमस्कार 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 नमस्कार। घ्या उखाणा। कुंकू लावते ठळक, हळद लावते किंचित, संतोषराव माझे पती हेच माझे पूर्वसंचित। काय सांगता काय? निळ्या निळ्या आभाळाखाली हिरवं हिरवं शेत आलंय भरभरून, संजनाचं नाव घेतो आदेश भाऊजी तुमचा मान राखून। क्या बात आहे, धन्यवाद धन्यवाद। वा वा वा, किती मस्त। मग आता त्या वहिनी ओळख करून सगळ्यांची। ह्या माझ्या धाकट्या नणंदबाई आहेत। नमस्कार। ते त्यांचे पती नमस्कार। मनोहर गायकवाड। ह्या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत। नमस्कार। सौ सुजाता गजानन दळवी, ते माझे मोठे दीर। नमस्कार। गजानन दळवी। ह्या माझ्या सासूबाई नमस्कार आई। अरुणा दळवी, ही माझी आई आई नमस्कार। सुरेखा येरुणकर आणि त्या माझ्या दीराची मुलगी नमस्कार। श्वेता मनवे। हा माझा मोठा मुलगा शुभम दळवी, तो धाकटा स्वरूप दळवी। नमस्कार नमस्कार। माहेर कुठलं? नागोटणे। सगळं बालपण तिथेच गेलं? हो हो, आम्ही 4 भावंड, सगळ्यांचं बालपण नागोटण्यातच गेलं। तुमचं बालपण कुठलं? तांबाटीच। मग तिथेच सगळं बालपण आपलं तिथेच आहे। तुमचं किती जणांचं कुटुंब होतं? आमचं तसं 4 जण। मोठे भाऊ इथे आहेत, त्यानंतर दुसरी बहीण आहे, आज येऊ शकली नाही, ती पुण्यामध्ये राहते। बरं। 3 नंबर ही बहीण, ही कर्जतला राहते आणि शेंडेफळ मी। तुम्ही? हां। तुम्ही इकडे तांबाटीला, सगळे तांबाटीला, दोन्ही भाऊ आम्ही तांबाटीला, तिथे एकाच ठिकाणी। मग तुमच्या आई वडिलांचं उत्पन्नाचं साधन काय होतं? आई वडिलांचं सुरुवातीला आपली भात शेती, पारंपरिक पद्धतीने भात शेतीच होतं, त्याच्यामध्ये काय वेगळं असं झालं नाही। नंतर मग वडिलांनी म्हशीचा धंदा घेतला आणि म्हशीचा व्यवसाय सुरू केल्यापासून जी प्रगती उत्तरोत्तर होत गेली ती आजपर्यंत व्यवस्थित आहे, ईश्वराच्या कृपेने व्यवस्थित आतापर्यंत चाललेला आहे। अजूनही तो आहे? अजूनही तो आहे। वडिलांनंतर आता भाऊ माझे तोच व्यवसाय पुढे मोठ्या प्रमाणात करतायत। किती म्हशी असतील? व्यवसाय आता आमच्याकडे 15 म्हशी आहेत। 15? अच्छा। आणि मग तुमचं माहेर सगळं इतक्या लांब होतं नागोटण्यामध्ये, हे तांबाटीमध्ये, मग लग्न जमायला कसं काय सुरू? म्हणजे माझ्या मावशीचे मिस्टर आहेत ना, त्यांचं मामाचं गाव तांबाटी। हां। आणि त्यांचे मामा आणि माझे दीर चांगले मित्र होते। बरं। मग त्यांची चर्चा झाली आणि ते 2 जण बघायला आले नागोटण्यामध्ये मला। आणि मग कसं काय आठवतोय तो दिवस? हो, पहिल्यांदा दीर बघून गेले आणि मग दुसऱ्या वेळेला हे सगळेच आलेलेत, म्हणजे मग सगळे, म्हणजे माझे जाव। किती वर्षापूर्वीचं सांगताय? आता 2000 साली लग्न झालं आमचं। म्हणजे मी मोजत बसू? नाही, 22 21 वर्ष। आता 21 वर्ष पूर्ण झाली ना? मग हे तिकडे आले, मग ज्या दिवशी आले त्या दिवशीच लग्न जमलं? नाही, 21 जानेवारीला आमचा साखरपुडा झाला। त्याच्या आधी 1 महिना बघायला आलेले, 1 महिन्यात लगेच आमचा साखरपुडा ठरला। 21 जानेवारीला साखरपुडा झाला, दुसऱ्या दिवशी लगेच त्यांचा वाढदिवस होता, 21 फेब्रुवारीला। नाही, पण मला सांगा, 21 ला साखरपुडा झाला, मग 22 ला त्यांनी वाढदिवस कुठे साजरा केला? त्यांच्या घरी, तांबाटीला। मग तुम्ही गेला नाहीत केक वगैरे घेऊन का? तो काळ नव्हता ना तेवढा तसा। भेटलेच नाहीत तुम्ही? त्यानंतर डायरेक्ट लग्नात भेटले? मध्ये एक दोन राऊंड झाले असे। कसे? म्हणजे काहीतरी कारण काढून वगैरे असं तुम्ही गेला भेटायचा नागोटण्याला? हा, ते साडी दे, काहीतरी ब्लाऊज दे, जावं लागतच ना। हो 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 हो। भेटायचं निमित्त म्हटल्यावर तुम्ही गेले होते? हा, गेलो होते। पण काय ते जेव्हा लग्न जमलं तेव्हा सगळ्यांच्या मान्यतेने झालं ना? मग तेव्हा बोलले होते एकमेकांबरोबर? असं वेगळा वेळ दिला होता की 5 मिनिटं तुम्ही दोघे बोला वगैरे? नाही, तसं त्यावेळेस तसं काही मोठ्यांनी ठरवलं, झालं। हो ना? कसा आहे स्वभाव त्यांचा? खूप छान, म्हणजे गोड स्वभाव आहे। कुठल्या फळासारखा आहे? सगळ्या फळांपेक्षा गोड आहे। फळांपेक्षा गोड आहे। आणि या माऊलीचा स्वभाव कसा आहे? उत्तम, एकदम सुंदर आहे, खोडकर आहे, थोडासा भांडखोर पण आहे। म्हणजे कसं आहे, फोडणी देताना कसं आपण असतो, बरोबर, सगळं लागतं, थोडंसं तेल, कांदा, सगळ्या गोष्टी ज्या लागतं आपण टाकतो ना, त्याप्रमाणे
जे संसारात पाहिजे ते ते सगळं सगळं आहे. मग रोज फोडणी देतात त्या. नाही, फोडणी तशी पडते कधी कधी. संसारात पडायलाच पाहिजे ना, नाही, त्याच्यातून त्याच्यात प्रेम वाढतं ना. वाढत नाही. बरोबर आहे. जे चुकीचं आहे ते मी लगेच सांगते जागेवरून. 21 वर्ष फोडणी देऊन काय झालंय बघा चेहरा. बरं, तुम्हालाही मिळाली आहे फोडणी? आम्हाला मिळत असते फोडणी. हो का? हो हो. आईला राग येतो कधी कधी. लहानपणी आम्ही खूप मार खायचो आईचा. आई म्हणजे कसं- मारायची तुम्हाला? हा, म्हणजे सगळ्या दोघे आईचं कसं, सगळ्या आईंचं वेगवेगळं शस्त्र असतं. एक कोण लाटणीने मारतं, कोण फणीने. तर आमच्या आईचं शस्त्र म्हणजे पट्टा. आम्हाला पट्ट्याशिवाय कधी आईने मारलंच नाही. पट्टा? नेहमी पट्ट्यानेच मारायची, म्हणजे लहानपणी. पण पट्ट्याने मारलंय तुम्हाला? हो, लहानपणी. का असे आपण काय पराक्रम करायचे? दोघं एकमेकांची भांडणं करायची. हे दोघे? हा, आणि मग पट्टा कोणाचा? त्यांचा. काय काय प्रेम. त्यांना पण जाणीव झाली का बाबा आई का मारायची ती पूर्वी म्हणून. हो ना. पण त्यांचं होतं एवढ्या वर्षाचं ना, आम्ही बोलणार म्हणलं काय बोलायचं ते बोला. पण मला एक सांगा ना, मला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, दोघांनी वेगवेगळ्या भाषेत सांगितलं. एकाने पट्ट्याची आठवण काढली तर एकाने फोडणीच काढली बाहेर. या सगळ्या गप्पा सुरू असताना आता एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला. या माऊलीला सोन्याची नथ मिळवून देणार का, आता बघायचं आहे आम्हाला. हा, कांदे पोहे बनवण्यासाठी जे पदार्थ लागतात ते 3 पदार्थ सांगा. पहिला कांदा, कांदा, तेल, तेल, मोहरी, मोहरी. तुम्ही हळद. फोडणीच्याच वस्तू. हळद. हळद हळद फोडणीच द्यायला लागते. आणि हा. मेन पोहे. आणि पोहे. हे अभिनंदन. झी मराठी कडून सोन्याची नथ तुम्हाला मिळवून दिली, अभिनंदन. घेऊया काही क्षणांची विश्रांती. विश्रांतीनंतर होम मिनिस्टर को पावर्ड बाय ॲक्टिव्ह विल 2 in 1च्या या भागात मी आदेश बांदेकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. वहिनी, मला सांगा, जेव्हा लग्न जमलं त्याच्यानंतर आतापर्यंतचा जो काही प्रवास होता तुमचा 21 वर्षाचा, तो कसा होता? चढ उतार हे असतातच प्रत्येकाच्या जीवनात. तसे हे होते. म्हणजे लग्न झालं आणि एका वर्षातच यांची नोकरी गेली. अरे बापरे. त्याच्यानंतर आम्ही म्हणजे खूप हे केलं. आम्ही एकत्र कुटुंब होतं. माझे दीर होते कामाला, ते सगळं घर सांभाळायचे तेव्हा. मग यांनी काजूचं मशीन टाकलं, म्हणजे काजू प्रक्रिया केंद्र सुरू केलेलं. अरे वा. ती नोकरी गेल्याच्या नंतर. आणि मग त्याच्यावर आम्ही 2-3 वर्ष काढली, तेव्हा मुलं लहान होती. त्याच्यानंतर मग त्यांनी जॉब करायचा निर्णय घेतला. मग जॉबमध्ये पुढच्या स्टेजला जात गेले. आणि मग त्याच्यानंतर एका पॉईंटला त्यांना असं वाटलं की आता नोकरी थांबवावी, आणि मग ते व्यवसायाकडे वळले. काय हो, कशी साथ दिली या सगळ्या चढ उतारामध्ये या माऊलीनं? अतिशय सुंदर. जसं तिने आता सांगितलं, अगदी 2000 सालीच, म्हणजे अगदी भरून येतं मन की अगदी 2000 साली ज्यावेळेस लग्न झालं आणि त्यावेळेसच नेमकं नोकरी गेली. अरे बापरे. त्याच वर्षी नोकरी जाणं म्हणजे जरा हेच असतं. ते वर्ष म्हणजे कमीत कमी आपल्या जीवनातलं चांगलं जावं असं प्रत्येक स्त्रीची इच्छा असेल. हो. पण तिच्या जीवनात नाही समजायचं. पण ती नोकरी गेली, एकत्रित कुटुंब होतं, सगळं भाऊ वगैरे सगळे एकत्र होतं, सांभाळून सगळं गेलं. मग नंतर शेतीची ही पहिल्यापासून आवड होतीच. म्हणजे पारंपरिक जर धरलं तर पारंपरिक आमचा शेती हा व्यवसाय आहेच. पण ते करता करता नोकरी, आणि नोकरीतून मग पुन्हा एकदा आम्हाला पुन्हा त्या ज्या वळणावर जिथं आवड होती त्या वळणावर आज आम्ही इथे येऊन ठेपलोत. पण बऱ्याच अनेक अडचणी आल्या, अनेक प्रसंग आले. सगळ्याच माणसांच्या जीवनात चढ उतार असतात, आणि भयंकर चढ उतार आम्ही बघितलेत. अगदी बिकट परिस्थितीमधून लहानपणापासून जरी बघितलं, खूप हाल अपेष्टा आणि बिकट परिस्थितीमधून आम्ही सगळं हे केलं. वडील आज नाही आहेत, त्यांना अगदी वाईट वाटतं की आज आपले ते आज जर वडील असते तर खूप बरं वाटलं असतं. आई आहे, भाऊ आहेत, सगळ्यांनी साथ दिली, आणि आज सगळ्यांची कुटुंब चांगल्या प्रकारे व्यवस्थित उत्तम आहेत. तो काळ जरा बिकट होता, खडतर होता. खडतर म्हणजे जेव्हा माझा मोठा मुलगा झाला, मी डिलेवरीसाठी गेलेली माहेरी, पण तो झाला तेव्हा हे आता इकडे जवळपास नोकऱ्या मिळत नाही म्हणून श्रीरामपूरला कुठेतरी नोकरीला होते. म्हणजे तो झाल्यानंतर जवळजवळ 15 दिवसांनी ते त्याला बघायला आले. अरे बापरे. कुठे ते नोकरी इथे करत नव्हते. होता? श्रीरामपूरमध्ये होते, जवळच होता. म्हणजे नाशिकच्या पार्ट टाइम इकडे जॉब होता. शिर्डीच्या पुढे आहे ना श्रीरामपूर. हो हो ते हो. पार्ट टाइम जॉब होता. मशीन फिटिंगसाठी मला बोलवलं होतं त्यांनी. तर ज्या दिवशी कंपनीत एंट्री मारली त्या दिवशीच बातमी आली फोनवर त्यांच्या की तुमचं घरून फोन आहे. म्हटलं ठीक आहे. तर गुड न्यूज मिळाली
आता मुलगा झाला म्हटल्यावर थोडंसं हे असतंच ना, आनंद असतो ना. मग राहतच नव्हतं. पण इतक्या स्पीडली ते काम केलं की महिन्याचं काम जवळजवळ 15 ते 20 दिवसात ते आम्ही कव्हर करून पूर्ण. कारण मला ती ओढ होती ना, मुलाला बघायला जायचंय. एवढा मोठा चांगला सुंदर आनंदाचा प्रसंग आपल्या जीवनातला, आणि आपण तिथे हजर असायला पाहिजे. तर मग जवळजवळ 15 दिवसाचा कालावधी लोटला. पण तेव्हा तुम्ही समजून घेत होता ना सगळं, की रागावला होता? कारण त्यांची जेव्हा होता म्हणजे पोटात तेव्हा नोकरी नव्हती ना, तेव्हा हाल ते दिवस खराब गेलेले होते. त्यामुळे चल नोकरीला तर आहेत ना, पुढे आपल्याला म्हणजे शेवटी कुटुंब वाढतो, खर्च वाढत असतो ना, मग काहीतरी त्याच्यामुळे घेतलं समजून. पण मग आता काय करता तुम्ही सध्या? आता फुल टाईम शेतीच आहे. शेतीमध्ये कुठला प्रकार? आता शेती मिश्र स्वरूपाची मी शेती करतोय. हा, म्हणजे कसं एखाद्या पिकावर राहायचं. कारण शेती म्हटल्यावर तुम्ही तर नेहमीच बघताय, रोजचीच चर्चा आहे, वार्ता आहे की आज पाऊस पडला, आज थंडी पडली, याच्यामुळे पीक गेलं. मग मी मिश्र स्वरूपाची शेती करतोय, ज्याच्यामध्ये मी ॲपल बोर लागवड, थाय ॲपल बोरची लागवड केलेली आहे. आता आहे तिकडे? आता आपल्याकडे आहे. शेवगा लागवड आहे, केळी लागवड आहे. केवढी जमीन आहे? आज मी जवळजवळ 6.5 एकराला ते सगळं केलेलं आहे. कांदा लागवड केली. कांदा वेगळी पद्धत आपली रायगड जिल्ह्यात पहिल्यांदा मी प्रयोग केला आहे. रहाळणी पद्धतीने कांदा. म्हणजे काय असतं ते? कांदा जनरली कांदा कसा असतं, लोक रोप वाटिका करतात, त्याच्यानंतर ते कांदा तिथून काढला जातो. भात कसं लावतात असं सगळीकडे ते लावलं जातं. पण ही रहाळणी पद्धत म्हणजे डायरेक्ट कांद्याची पेरणी पूर्ण शेतामध्ये. अच्छा, डायरेक्ट पेरणी. आणि तो आता परवाच्या दिवशी मी तो प्रयोग केलाय, आणि तो आता किती यशस्वी होते होणार यशस्वी होणार. तो जवळजवळ 20 गुंठ्यामध्ये तो आता परवा प्रयोग केलाय. वेगवेगळे मिश्र शेती घेण्याचा आणि वेगवेगळे काहीतरी प्रयोग करण्यासाठी मी प्रयत्न करतोय. ॲपल बोर करावं असं कसं काय वाटलं तुम्हाला? ॲपल बोर म्हणजे असं ते अगदी कमी पाण्यामधलं, पहिली गोष्ट म्हणजे कमी पाण्यामधलं पीक आहे. कोणत्याही जमिनीवर येणारं आहे पीक. किती लागते त्याला जमीन? म्हणजे नाही, जमीन कोणत्याही प्रकारची, म्हणजे खडकाळ असली तरी चालेल तुमची. त्याच्यावर माती टाकायची? नाही, आपले खड्डे वगैरे घेऊन जे नेहमीप्रमाणे आपण जशी लागवड करतो त्याप्रमाणे लागवड. पण किती खड्डा खणायला लागतो त्याला? 2 फुटाचा खड्डा भरपूर झाला. बरं. आणि बोरची झाडं असतात का ती? छोटं प्लांट आम्ही आणलेलं, छोटे प्लांट होते आणलेले, थेऊरवरून आणलं होतं, सोलापूर रोडवरून. बरं. तिथून प्लांट आणले आणि त्याची लागवड केली. बघितलं, म्हटलं एक नवीन प्रयोग. खालापूर तालुक्यातला मी पहिल्यांदा तो नवीन प्रयोग करत होतो. किती आणली होती रोपं तुम्ही तेव्हा? त्यावेळेस 100 रोपं आणलेली, आणि 100 रोपं आणली, त्यातली थोडीफार काही मरतूक वगैरे झाली. अशी 70-80 रोपं माझी चांगल्या प्रकारे होती. मग तो त्या वर्षीचा प्रयोग माझा यशस्वी झाला, म्हणून मी अजून 50 मागवले. आणि मग पण मग एका रोपाला किती दिवसांनी बोर सुरू झालं ॲपल बोर? तसं आपल्याकडे एकच सीझन मिळतो. म्हणजे एक साधारण जानेवारीचा, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हा सीझन एकदा मिळतो. परंतु कमी पाण्यातलं पीक आहे ते, आणि सुरुवातीला पाण्याचं नियोजन तेवढं नव्हतं, किंवा पाणी मी जिथून आता घेतोय ते पाणी मला पुरेल नाही पुरेल याची गॅरंटी नव्हती. म्हणून मी शेवगा आणि ॲपल बोर ही पिकं निवडली. नंतर पाण्याचं नियोजन मला वाटतं की नाही, पाण्याचं नियोजन व्यवस्थित आहे, आता माझ्याकडे पाणी आहे मुबलक, कमी देऊ शकतो, म्हणून केळी लागवड केली. बरं. ते केळीचं एक पीक मी काढलं. एक आता सेकंड क्रॉपला माझी केळी आहेत. बरं. आता एक छोटंसं आव्हान आहे, आणि हे आव्हान जे आहे पुढच्या खेळातलं, ते आव्हान आपण जाऊबाईंना देणार आहोत. या खेळात जाऊबाई तुम्हाला आता बाजूबंद मिळवून देणार का, आम्हाला बघायचं. अनेक अक्षर आहेत आणि त्यामध्ये ना वेगवेगळे पदार्थांची नावं आहेत, तर ते तुम्ही शोधून सांगायचं आहे, आणि बाकी कोणी सांगायचं ना. मिस्टर, मदतीला धावून जायचं नाही आता. सांगा. बडीशेप, 1, केळं, 2, हळद, अभिनंदन, 3, आणखी 2, पेढा, अजून 1 आहे, 10, 9, 8, 7, 6, 5. मोहरी, अभिनंदन. जाऊबाईंनी तुम्हाला बाजूबंद मिळवून दिला. अभिनंदन. झी मराठीकडून चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. घेऊया काही क्षणांची विश्रांती. विश्रांतीनंतर होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय ॲक्टिव्ह विल 2-in-1च्या या भागात मी आदेश बांदेकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तुमची कशा पद्धतीची मदत होते?
पीक आलं की बोरं खुडायला वगैरे किंवा साफसफाई, गवत एकट्या माणसाने तर होत नाही, माणसं वगैरे घ्यावी लागतात. मग त्यांच्यासोबत गेलं म्हणजे कामं होतात व्यवस्थित. असं होतंय सगळं काम करायला. हां. आणि मग त्या ॲपल बोर जे आहे त्याला मार्केट कुठे? लोकल मार्केटलाच आपण आपलं काय जास्त ना 100-150 झाडांचं उत्पन्न असल्यामुळे लोकल मार्केटला चांगला भाव मिळतो. होलसेलला मिळण्यापेक्षा लोकल मार्केट आपल्याला बरं पडतं. पण मग मुलांना शेतीची किती आवड आहे? मुलांना हो, दोघांनाही ते माझ्या जोडीला असतात. पहिल्यापासून शेतीची आवड आहे. म्हणजे गावा ठिकाणी असल्यामुळे सगळ्या बाजूला आम्हाला म्हशी, कोंबड्या, बकऱ्या सगळ्या आमच्या घरातच आहे. त्यामुळे वातावरण शेतीचं आहे आमच्यामुळे, त्यामुळे शेतीची आवड निर्माण झाली. आणि मग नंतर बाबा पण शेतीत उतरले आणि मग त्यांचा प्रयत्न असतं आधुनिक शेतीकडे जाणं आणि नवीन नवीन प्रयोग करणं. मग ते शेतीला कसं जास्तीत जास्त इकॉनॉमिक बनवायचं त्यांचा प्रयत्न असतं. ते पूर्ण घर चालवल्यामुळे आता नवीन पोरांना ते सांगतात का शेती करून पण एक करिअर ऑप्शन म्हणजे शेती असू शकतो. शेती का व्यवसाय म्हणून पुढे बघू शकतो आपण. बरोबर. म्हणजे जर वडिलोपार्जित जमीन असेल आणि त्याच्यात व्यवस्थित त्याची मशागत केली तर हा एक वेगळा व्यवसाय म्हणून त्याच्यात नवनवीन प्रयोग करून उत्तम पद्धतीने सगळं आयुष्य सुकर आणि छान आनंदाचं जाऊ शकतं. आईबद्दल सांगायचं झालं तर कसं ते म्हणजे पहिल्यापासून जर बघायला गेलं तर आम्हाला जिथे जिथे चूक आहे तिथे तिथे मार पडलेला आहे, ते तर आहेच. जिथे जिथे चांगलं आहे तिथे पण चांगलं बोललेलं आहे. आम्ही खरं म्हणजे पट्टाच नाही, सगळ्यांनी मार खाल्ले. कशाने मार नाही खाल्लाय ते सांगा. 5 वस्तू सांग. 5 पट्ट्याने मार खाल्लेला आहे. एक पट्टा. जे भेटेल त्यांनी लाटणीने मार खाल्लेला आहे. लाटणीने खाल्लाय 2, कंगव्याने मार खाल्लेला आहे. कंगव्याने, कंगवा पडी 3, काठीने मार खाल्लेला आहे. काठीने 4 आणि हातापायने हाताने 5. वस्तू कधी फेकून वगैरे नाही, तेवढं नाही. शारीरिक हानी होईल असं कधीच नाही मारलंय त्यांना. नाही ना. फक्त शिक्षा ही मनाला झाली पाहिजे, हो की नाही? हां. त्यामुळे तेवढ्या पुरती फक्त झाली. पण त्याने आज ठरवूनच आले होते दोघे. नाही नाही, तसं नाही. कसं आहे माहितीये का, ज्या जागेवर आम्हाला मार पडला तो बरोबरच पडला, ते आम्हाला आत्ता जाणीव होते. कारण की पहिले जे आहे ती आमची चुकी होती, ती त्यावेळेस कळत नव्हतं. तेव्हा फक्त राग येत होता कारण की का मार खाल्लंय. पण ते नंतर आम्हाला कळलं की का आपल्या चांगल्यासाठी करतायत म्हणून. आणि वडील नाही कधी ना? तिच्यासून जास्त बाबांनी मारले. तसं ते घरी नसायचेच, ते कायम जॉबवरच असायचे. ते आले थकून यायचे आणि त्यात आम्ही मस्ती केली का आम्हाला मग पडायची. तू आता काय करतो? 12th सायन्स. आजच्या भागाची सांगता होत असताना जे नवनवीन शेतीतले प्रयोग केलेले आहेत, म्हणजे अगदी ॲपल बोर पासून जे काही आहे त्या जमिनीमध्ये शेतात वेगवेगळे प्रयोग करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, त्यासाठी आजच्या भागाची सांगता होत असताना आपण सन्मान करणार आहोत संतोषजींचा. झी मराठीकडून गणपती बाप्पा तुमच्यासाठी. अभिनंदन. तेव्हा आजचा भाग इथे संपत असला तरी सुद्धा दळवी कुटुंबाला पुन्हा भेटणार आहोत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.